का महागाई द्यायचंच नाही ना. आपण म्हणतो नको रे बाबा, कोणाचा रुपये माझ्यावर कर्ज राहिले तर कोणा काहीतरी होऊन फेडावं लागतं. पण त्याचं म्हणणं होतं पुनर्जन्मच नाही, द्यायचा काही नियमच नव्हता त्याच्याकडे. तो म्हणायचा यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ऐका अर्थ सांगतो. यावत जीवेत म्हणजे जोपर्यंत तुम्हाला जीवन मिळालेलं आहे तोपर्यंत खा प्या ऐश करा. मेल्यावर कशाला काय आले म्हणजे राम म्हणतात सगळे. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. कशाला पुनर्जन्म आलाय. मग हाय तोवर ऐश करा. जर हे सगळं करण्यासाठी पैसे नसतील तर कर्ज काढा. आणि तो 4 लाख म्हणायचा ऋणम कृत्वा घृतम पिबेत. काय म्हणायचं. ऋणम म्हणजे ऋण काढा, कर्ज काढा, पैसे काढा, टक्केवारीनं काढा आणि तूप प्या म्हणायचं. काय प्या. आता तूप लई बरोबर कमी झालं महाराज. तूप म्हणलं की लोक चूप म्हणाले. ते 4 लाख म्हणायचा हा असलं बाकीचं काही पिऊ नका. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तूप प्या म्हणायचं. आताचा 4 लाख काय म्हणे. तूप प्या म्हणणार नाही. हे म्हणे शासन मान्य दुकानाचं प्या. नास्तिकाचा वर्ग आहे देव मानत नाही, आणि आस्तिकाचा वर्ग आहे देव मानणार. हे 2 वर्ग अनादी काळापासून या जगामध्ये चालू आहे, पुढेही चालू राहतील. विठ्ठला न मानणाऱ्याला नास्तिक म्हणा. हे कळालं की तसं मानणाऱ्यापैकी मानणाऱ्याला जर विचारलं देव किती हो, कीर्तनाची लिंक बघा शेवटपर्यंत तुटणार नाही, कारण कंपनीचा माल आहे. लाड गुरुजी आहे कंपनी, काही हातगाड्याचा माल नाही. देव मानणाऱ्याला विचारा देव किती. त्याला देव किती हे सांगता येईलच असं सांगता येत नाही. लक्षात घ्या. देव का देव. आता बघा अनेक वचन एक वचन. देव म्हटलं की अनेक वचन आणि देव म्हटलं की एक वचन. मग आता मी तुम्हाला विचारतो देव का देव. मुळात देव शब्दाचा अर्थ व्याकरण शास्त्रकारांना विचारा. व्याकरण शास्त्रकार सांगतात दिव्यते प्रकाशः यः सः देवः. देव कोणाला म्हणायचं. प्रकाशाला देव म्हणायचं. जो प्रकाशमान आहे दिव्यते प्रकाशः यः सः देवः. मग हा देव एक का अनेक. देव एक का अनेक. देव देव नाही. देव म्हटलं की अनेक वचन झालं आणि देव म्हटला की एक वचन. मग जर देव एक असेल तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये 5 देव मानले. हे काय. मग आता ती 5 देव कोणकोणती. 5 देव मुख्य मानले. 5 देवाचे 5 प्रकारचे उपासक मानले. नावासहित सांगतो. ऐका थोडं खालून वर येतो. पहिला देव मानला भगवान विष्णू. त्याचे उपासक एक स्वतंत्र वर्ग आहे. भगवान विष्णूच्या उपासकाचा एक स्वतंत्र वर्ग आहे. त्याला काय म्हणतात. विष्णू भक्ताला काय म्हणतात. विष्णू भक्ताला वैष्णव. दुसरा देव सांगितला भगवान शंकर. शंकराच्या भक्ताला काय म्हणतात. शिवभक्त नाही. त्याला एक स्वतंत्र नाव आहे. बघ ध्यान करून सांगा. शंकराच्या भक्ताला काय म्हणतात.
नाही लक्षात येत? शिवभक्त. जसं विष्णू भक्ताला वैष्णव, तसं शंकराच्या भक्ताला शैव म्हणतात. बरोबर आहे? शैव. वैष्णव दुसऱ्या देवाचे भक्त शैव, शंकराचे भक्त शैव. तिसरी देवी, या देवीला सुद्धा देव मानलेला आहे. आपली भवानी माता, दुर्गा माता, हे 5 देवापैकी एक दैवत मानलेलं आहे. मग या देवीचे भक्त, त्या देवीला शक्ती असं म्हणतात. शक्तीचे भक्त शाक्त 3 झाले. चौथा देव सूर्य. कुठले की आपले जुने मंडळी हात होत्या, सूर्यनारायणाला देव म्हणतात. देव आहे, 4 नंबरचा देव आहे सूर्य. सूर्याची उपासना सौर, त्यांचा सौर संप्रदाय, शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शक्ती संप्रदाय, शाक्त संप्रदाय. आता 5वा म्हणजे नंबर 1 वरचा देव गणपती. गणपतीचे उपासक गाणपत्य, त्यांचा संप्रदाय गाणपत्य. आता मी बोलायला प्रश्न विचारणार होतो, ती प्रश्न विचारता हे सगळं अभंगाचं बोल लावायला मला एवढं सांगावं लागलं. मी बोलायला प्रश्न विचारतोय. गणपती बाप्पा मोरया म्हणतो आपण. काय म्हणतो? गणपती बाप्पा मोरया म्हणजे नक्की मोरया नाव हे गणपती बाप्पाचं आडनाव असायला पाहिजे. बरोबर आहे? तुझं आडनाव काय? साना. जसं तुझं नाव काय? नाव सांग ना तुझं. गणेश साना. तसं गणपती बाप्पा मोरया. मग मोरया हे नाव गणपती बाप्पाचं आडनाव आहे का? आडनाव आहे. आडनाव आहे. मग मोरया का म्हणतो आपण? विनाकारण म्हणतो का? याच्यासाठी थोडस पाठीमागे जातो. आता 1 नंबरची जी देवता आहे उपासनेची, जी गणपती नावाची देवता आहे, ही गणपती नावाची देवता आणि यांचा एक स्वतंत्र संप्रदाय गाणपत्य संप्रदाय. या गणेश भक्तामध्ये पुरातन काळामध्ये कर्नाटक प्रांतामध्ये बिदर जिल्ह्यात शाली नावाचं गाव आहे आणि त्या शाली गावामध्ये वामन भट्ट आणि त्यांची पत्नी पार्वतीबाई हे ब्राह्मण दाम्पत्य राहतात. अगदी त्रिकाळ संध्या करणार, वैदिक कर्मकांड करणार, एक पवित्र शुद्ध आचरणावालं दाम्पत्य होतं. लग्नाला बरीच वर्ष झाली पण मुलबाळ होत नाही. काय असते मला सगळ्या गोष्टीची कमतरता नसते. आता बऱ्याच माणसाला धन असते, इस्टेट असते, संपत्ती असते, सगळ्या गोष्टी असतात, पण कुठंतरी एक काहीतरी कमी असते. सगळंच आहे पण मुलगा नाही. दशरथ राजाला सुद्धा काही काळ मुलगा नव्हता. राजा सुद्धा, दशरथ राजा सुद्धा नाखुश होते. पुत्रहीनस्य मे राज्यं सर्वं दुःखाय गणपती. तसं या दाम्पत्याला मुलबाळ झालं नाही. ही मंडळी थोडी नाराज, उदास वृत्तीमध्ये फिरता 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 पुण्याच्या जवळ काही अंतरावर मोरगाव नावाचं गाव आहे. तिथे गणपती आहे बघा. मोरगावला कोणता गणपती? मयुरेश्वर म्हणा, मोरेश्वर, मोरगावचा गणपती. फिरता फिरता कहा नदीच्या तीरावर बसलेलं छोटस ते मोरगाव, त्या मोरगावला हे बिदर प्रांतातलं दाम्पत्य फिरत फिरत सहज आलं. गणपती बाप्पाचं सौंदर्य पाहिलं, या सगुण मूर्तीचं दर्शन केलं आणि तिथंच मनमोहित झाल्यामुळे हे दाम्पत्य तिथंच स्थिरावलं. गणपती बाप्पाची उपासना करता करता काही काळ उरला आणि मोरगावच्या मोरेश्वराच्या कृपाशीर्वादाने त्यांना एक मूल झालं. गणपती बाप्पाच्या मोरेश्वराच्या कृपेने झालेलं मूल म्हणून त्याचं नाव मोरया ठेवलं. पुढे चालून ओझरच्या जंगलामध्ये लहानपणामध्ये मोरया नावाचं छोटस बालक महाराज, पण उपजताची ज्ञानी म्हटल्यासारखं एक शुद्ध बीजाला प्राप्त झालेलं गोमट फळ. हो, एकच विद्वान
संतांची भेट झाली आणि संतांच्या भेटीमध्ये उपासनेचा मार्ग त्या बालकाला मिळाला। तशी घरची परंपरा उपासनेची गणपतीचीच परंपरा होती। ती परंपरा प्राप्त झाल्याच्या नंतर सद्गुरूच्या उपदेशाने सद्गुरूने सांगितलं ओझरच्या जंगलामध्ये जा। आता ओझरला एक गणपती कोणता आहे हे अष्टविनायकापैकी सांगायला। ओझरचा गणपती कोणता? चिंतामणीचा। ओझरचा गणपती कोणता? जाऊ कोणता का सांगा, माझ्या मध्ये तर चिंतामणीच आहे। त्या ओझरच्या जंगलामध्ये जाऊन काही काळ तपश्चर्या केल्याच्या नंतर मोरया गोसावी सिद्ध झाले आणि गणपती बाप्पाला हात जोडून नमस्कार करतात। माझ्याकडे बाप्पा म्हणे एवढ्या सिद्धी दिल्यात तुम्ही, इतक्या सिद्धी दिल्या, त्या सिद्धीमुळे लोक माझ्याकडे जास्तीत जास्त आकर्षित झाले। हल्लीच्या काळामध्ये एक विशिष्ट तपश्चर्या घडल्याच्या नंतर सिद्धीला पाचारण करावं लागत नाही, ते त्या तापसी माणसाजवळ येऊन थांबतात। त्याला म्हणलेलं देवाच्या सिद्धी अष्टमहासिद्धी आहेत महाराज। अष्टमहासिद्धी प्राप्त झाली मोरया गोसावींना आणि मग या सिद्धीमुळं आता जिथं जास्त लोक जमतात तिथं समजायची सिद्धी। आता तुम्ही चाकरवाडीला गेले का कधी? तिकडे निगनूर जवळ चाकरवाडी माऊलीची चाकरवाडी सिद्धी प्राप्त होती महाराज। आजही बघा